Cancer Healer Center, a new beginning. औरंगजेब क्रूर शासक होता, फडणवीसही तेवढेच क्रूर. औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानं वाद. हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य मूर्खपणाचं. सपकाळांच्याच रक्तात औरंगजेबी प्रवृत्ती, वैफल्यातून त्यांची वक्तव्य. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन सपकाळांनी जबाबदारीनं वक्तव्य करावं, अन्यथा भाजप कार्यकर्ते त्यांना जशास तसं उत्तर देतील. अतुल भातखळकरांचा हर्षवर्धन सपकाळ यांना इशारा. बीडच्या आष्टीत तरुणाची हत्या केल्याचा आरोप, मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. तरुणाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. आष्टीतील हत्येच्या घटनेचे फोटो संतोष देशमुखांसारखेच अंजली दमानी यांचा आरोप. तर धनंजय मुंडेंना तिथेच शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे घडताना दिसलं नसतं. बीड प्रकरणानंतर दमानी यांची टीका. मारहाण झालेला मुलगा, बुलढाण्यातील मारहाण प्रकरणी एक आरोपी अटकेत. आष्टीतील तरुणाच्या हत्येच्या आरोपांवर सुरेश धस यांची माहिती. आष्टीतील हत्येची घटना, संतोष देशमुखांच्या हत्येची पुनरावृत्ती, हत्येच्या घटनेची सीआयडी चौकशी करा, सचिन खरात यांची मागणी. जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटील यांनी आमच्या सोबत यावं, अपक्ष खासदार विशाल पाटील यांना चंद्रकांत पाटलांकडून ऑफर. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार निश्चित. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी. भाजपकडून सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस. शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशींचं नाव चर्चेत, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होणं बाकी. अजित पवारांच्या उपस्थितीत आज मुंबईत महत्वाची बैठक. विधान परिषदेच्या एका जागेसाठी दादांच्या राष्ट्रवादीत 75 इच्छुकांचे अर्ज, तर झिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांची नावं आघाडीवर. भाजप आणि आरएसएसचे नेते फक्त दंगली भडकवण्याचं काम करतात. संजय राऊतांचा भाजपसह मित्र पक्षांवर गंभीर आरोप. छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसच्या माध्यमातून चालू असतं. काँग्रेसनं छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्याला महत्त्व दिलं नाही. शिवेंद्रराजे भोसले यांचा गंभीर आरोप. जयंत पाटील आमच्याकडे येतील, मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी आहे, या जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटील यांचा दावा. कोक्या भोसलेचं घर पेटवल्याप्रकरणी आणि कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. अनोळखी 20 ते 25 जणांवर शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उन्हाची तीव्रता वाढताच राज्यातल्या धरणांमधील पाणी पातळी खालावली. मार्च महिन्यातच 3000 मोठ्या आणि मध्यम धरणांमधील पाणीसाठा 52.71%. तुकाराम बीजच्या निमित्तानं देहूत वारकऱ्यांची गर्दी. तुकोबारायांच्या नामघोषानं देहू नगरी दुमदुमली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा देहू नगरीत सन्मान. मध्य रेल्वेच्या मेनलाईन आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर आज कोणताही ब्लॉक नाही. बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्यानं निर्णय. नवी मुंबईतील तुर्भेमध्ये लिव्हिनमध्ये राहणाऱ्या प्रियकराकडून प्रेयसीची हत्या. दोघांमधील भांडणानंतर प्रियकराकडून प्रेयसीची गळा आवळून हत्या. प्रियकराला अटक. पुण्याच्या कोथरूडमध्ये घरगुती वादातून 4 दुचाकी गाड्या पेटवल्या. कोथरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल. 1 जण पोलिसांच्या ताब्यात. सांगलीच्या खोतवाडी रस्त्यावर हिट अँड रनची घटना. कारची 8 ते 10 दुचाकींना धडक. 5 ते 6 जण जखमी. स्थानिकांकडून 4 चाकीचा पाठलाग. मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ. मुंबईत हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत. AQI 125 वर. अंधेरीत वाईट हवेची नोंद. अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा. 4 अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये पोहोचले. भारतासह जगभरात छावा सिनेमाला प्रेक्षकांची पसंती. छावाची देशांतर्गत 600 कोटींची कमाई. जगभरातील कमाई 750 कोटींवर. लष्कर ए तैयबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पाकिस्तानात ठार. अज्ञात हल्लेखोरांकडून हाफिज सईदचा साथीदार अबू कताल सिंघीचा खात्मा. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये कताल. कॅन्सर हीलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.